नव्हती, त्यामुळे मी दुपारची पूर्णपणे झोप कमी केलेली. पण कोण म्हणतं दुपारी झोपल्यानंतर वाढतं? वाढती तब्येत. कोणालाही विचार, तू एखाद्या डॉक्टरला विचार जाऊ. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम। कोणत्या डॉक्टरनी सांगितलं तुला? कोणत्या डॉक्टरनी सांगितलं तुला? बट मला डॉक्टरला नाही सांगितलं, मला माहितीये, पण तू डॉक्टरला कुठल्या पण विचार. म्हणजे हिचं म्हणणं आहे की मी वाढले दुपारी झोपून झोपून मी झोप कमी गेली, म्हणून ती बारीक झाली. समजलं का? नाही नाही झालं. तुला वाटते माझी सगळी एवढी नाटकी काय गरज आहे का? आणि शपथ नाटकी करत होता. काय करू, तिला काय हसायला येते काय माझी माहिती? स्माईल पण एवढी चांगली तरी मला हसायला. ती मला पण माहिती आहे तुझी स्माईल तर चांगली इथं आमची नॉनसेन्स टॉक अशीच चालू राहते. तर पुढे वळूया आपण. हर हर महादेव. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉग मध्ये. खूप दिवस झाले व्लॉग आले नाहीत, त्याबद्दल सॉरी. मी ट्राय करतेय व्लॉग अपलोड करायची, तर हा खास व्लॉग तुमच्यासाठी. तर श्रावणीचं काहीतरी काम होतं बँकमध्ये, त्यामुळे आम्ही निघालेलो बँकमध्ये. श्रावणीने हात पकडलाय. तुझा हात म्हणजे मी सगळ्यांचाच हात पकडते बाय द वे, माझा हात पण पकडत नाही असं विषय. ते काय माहिती कुठनं दिवस आज तू आज नोटीस केलीस उगवला. नोटीस ओ माय गॉड, कळत न कळत अगं बाया, होऊन जातं ते. किती खोटं न कळत कधीतरी होऊन बोलते. जातं ते. न कळत नाही काय, न कळत कधीतरी होऊन जातं. ही नोटीस नाही करत, ही आज नोटीस केली. किती खोटं बोलतात माणसं. खूप खरं बोलते. घे शपथ ना, न कळत पकडल्यावर समजणार नाही कसं मी हात पकडलाय. पागल आहे का ही? पागलच आहे. चुकलं लिहून आहे, लय चुकलं. तिलाच लिहून लागते, मला लागा ना. तुला सवय आहे उन्हात फिरायची, म्हणून मी मला गाडी सवय झाली. नाही उन्हात फिरायची. म्हणून मी गाडी झाल्या. यांनी गाडी नसेल आणि मी झाली फिरकी. तू गाडीच आहेस. तू ओरिजिनल कलर आहे तो फाईल. यांनी गाडीवर फिरतात आणि आम्ही चालू फिरतो. फायनली बँकमध्ये पोहोचलो आणि ह्या पोरगीचं कायम असतं माझ्याकडेच फॉर्म भरायला दिला आणि पेन आणला नाही, त्यामुळे ह्या दीदीची वाट बघत होती हिचा कधी होत्या आणि मी कधी पेन घेत्या. थँक्यू. गरम होते खूपच. लय गरम होतंय ना. वाटा नाही. ते बोलायची काय गरज होती का? खूप मोठं काम केलं ना, त्यामुळे आता तिला तहान लागले, त्यामुळे ती पाणी प्यायला गेली बघा. काम झालंय आणि आता आम्ही निघालोय. चालून एवढा कंटाळा आलाय ना, घरी आल्यावर पहिल्यांदा फॅन लावला आणि बसली आरामशीर. सूरज शाळेतून आला आणि त्यानं मस्तपैकी चाय केलाय, त्यामुळे आम्ही तिघं मस्तपैकी एन्जॉय करत होतो चाय. तर असा होता हा आजचा दिवस. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.